संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होत असून आज पहिल्याच दिवशी काँग्रेससह विरोधी पक्षांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या विरुद्ध दाखल केलेल्या अविश्वास ठरावावरती चर्चा होण्याची शक्यता आहे। दुपारी 12:30 वाजता चर्चा होईल अशी शक्यता आहे। त्यामुळे काँग्रेस आणि भाजपनं आपल्या सदस्यांसाठी व्हीप जारी केलाय। काँग्रेससह विरोधी पक्षांनी दाखल केलेल्या प्रस्तावावरती 118 खासदारांच्या स्वाक्षऱ्या असून तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी मात्र यावरती स्वाक्षऱ्या केलेल्या नाहीत। नियमानुसार सभापतींना पदावरून हटवण्यासंबंधीचा प्रस्ताव लोकसभेत साधारण बहुमतानं पारित केला जातो। विद्यमान लोकसभेत एनडीएला सुमारे 290हून अधिक सदस्यांचा पाठिंबा आहे। त्यामुळे बिर्ला यांच्या विरुद्धचा हा प्रस्ताव मंजूर होणं सद्यस्थितीत कठीण आहे। बिर्ला यांच्यावरती काँग्रेससह विरोधी पक्षांनी गंभीर आरोप केलेत। सभागृहाचं कामकाज सुरू असताना पक्षपाती भूमिका घेतली जात असल्याचा या सर्व पक्षीयांचा आरोप आहे। और एक ऐसे स्पीकर महोदय हैं जो सांसदों का सर्वाधिक सम्मान करने का स्वभाव रखते हैं और कभी-कभी कुछ बड़े घरानों के अहंकारी उत्पाती अगर कोई छात्र आ भी जाते हैं, वो अपना हुड़दंग करने की आदत तो छोड़ते नहीं है, तो भी वो सदन के मुखिया की तरह सबको संभालते हैं, किसी को भी अपमानित नहीं करते। ऐसा है कि स्पीकर हमेशा अलिप्त रहना चाहिए, उसने किसकी बाजू लेना बिल्कुल गलत है। और बिरला जी तो हमेशा जो बीजेपी को चाहिए वही करते रहे हैं, इसलिए ये रेजोल्यूशन लाया गया है। तो मेरे ख्याल से इसमें नीतीश कुमार के जो लोग हैं या नायडू साहब के जो लोग हैं वो अगर अलिप्त रहेंगे तो ये रेजोल्यूशन पास हो जाएगा। समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आजच्या लोकसभा अध्यक्षांच्या अविश्वास ठरावावर नेमकं काय म्हटलंय पाहूया। लीडर्स की बैठक होगी तो उसमें तय होगा कि आगे कैसे बढ़ें, लेकिन इधर जो हमारी विदेश नीति है, भारतीय जनता पार्टी की सरकार में विदेश नीति को गिरवी रख दिया गया है। और जिस तरह महंगाई बढ़ती जा रही है, बहुत से हमारे भारतीय लोग जो उधर फंसे हुए हैं, उन्होंने कई त्योहार नहीं मना पाए, होली भी नहीं मनी। अभी जो त्योहार चल रहे हैं, रोज़ों के समय है, कितना संकट में गुजर रहा होगा। आखिर भारत सरकार क्या कर रही है। दरम्यान या संदर्भात काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार आणि गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण पाहूया। अन्यायाविरुद्ध लढण्याचं काम विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी करत आहेत आणि ते त्यांची भूमिका ठामपणे मांडत आहेत। सरकार त्यांना घाबरते आहे आणि त्या परिस्थितीत त्यांना त्यांचा आवाज दाबण्याचं काम सभागृहात वारंवार होताना आपण सर्वांनी बघितलं आहे। त्यामुळे काय होईल ते होईल, परंतु ओम बिर्लाजींची भूमिका ही मात्र पक्षपाती भूमिका आहे, हे आता लपून राहिलं नाही। त्यासाठीच त्या ठिकाणी अविश्वासाचा प्रस्ताव आणलेला आहे। स्वतः माननीय खुद्द पंतप्रधानांनी सांगितलं आहे की ओम बिर्ला हे अतिशय चांगले असे लोकसभेचे अध्यक्ष आहेत। ते सर्वांना न्याय देतात, सर्वांना बोलण्याची संधी देतात आणि सर्वांना सोबत घेऊन त्या ठिकाणी चालतात। मग अशा वेळेस कुठेतरी आपलं महत्त्व सिद्ध करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी विरोधकांकडून होत असतो, परंतु खरोखर मागच्या संपूर्ण कारकिर्दीत जर का आपण बघितलं तर ओम बिर्ला यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं कार्य त्या ठिकाणी करून दाखवलं। दरम्यान या अविश्वास ठरावासंदर्भात खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे, तीही आपण पाहूया। सरकार पक्षानं विरोधी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करून मार्ग त्यांना काढणं सहज शक्य होतं, पण बहुमत आमच्याकडे आहे आणि त्या बहुमत असल्यामुळे आम्ही विरोधी पक्षांचा आवाज अजिबात या सभागृहामध्ये पोचू देणार नाही। ही जी भावना आहे त्याच्यावरती शेवटी एक उपाय आणि एक हत्यार म्हणून लोकसभा अध्यक्षांच्या संदर्भातला अविश्वास ठराव विरोधी पक्षानं आणलेला आहे। इंडिया ब्लॉक म्हणून प्रत्येक पक्ष ते इंडिया ब्लॉकमधला या ठरावाच्या बाजूने आहे
आणि त्याच्यावरती आज चर्चा होईल. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात आज हिंगोलीमध्ये विविध